मोठी बातमी आहे। जनतेच्या आशीर्वादाने 2034 पर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री राहणार। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सूचक विधान केलेले आहे। पद येतील जातील पण ती जागा कायम राहत नाही असं बावनकुळे म्हणाले। आपल्याला जी महत्त्वाची बांधकाम करायचं आहे आणि माझी इच्छा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे आमच्या कार्यकाळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसचा जो कार्यकाळ 2029 आहे मग पुन्हा 2034 पर्यंत मग राहिलं तुमच्या आशीर्वाद आहे। तर या कार्यकाळामध्ये पत्रकार भवनाचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे, आपल्या प्रेस क्लबचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे। समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता केलेलं कार्य हे या ठिकाणी आपण करतोय, हे समाधान आपल्या सर्वांना आहे आणि हेच महत्त्वाचं समाधान मिळण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे। शेवटी पद येतील पद जातील, हे कोणी परमनंट नाही आहे। काल कोणी महसूल मंत्री होते, आज कोणी उद्या कोणी येईल, ही काही परमनंट। ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये बेशिस्त वाहन चालकांना परदेशी पाहुण्यांनी शिस्त लावली आहे। वाहतूक कोंडीमध्ये फुटपाथचा वापर करणाऱ्यांना परदेशी पाहुण्यांकडून शिस्तीचे धडे देण्यात आले। परदेशी पाहुण्यांनी वाहन चालकांना फुटपाथवरून खाली उतरण्यास भाग पाडले। सोशल मीडियावरती या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे। आपण पाहू शकतो हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि कशा प्रकारे या परदेशी पाहुण्यांनी शिस्त लावलेली आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आपण पाहतोय। फुटपाथवरून वाहनं नेली जात होती, मात्र या संदर्भात नियम हे परदेशी पाहुण्यांनी शिकवले आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीची आज सिल्वर ओकवरती महत्त्वाची बैठक आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईमधील नेत्यांची ही बैठक पार पडेल। महाविकास आघाडीसोबत लढताना किती जागा मिळायला हव्या याचा प्रस्ताव देखील मांडला जाणार आहे। माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस रात्री 1:30 वाजेपर्यंत लीलावती रुग्णालयामध्ये होते। पोलिसांनी लीलावतीमधील डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवलेला आहे। डॉक्टर कुलदीप देवरे लीलावती रुग्णालयामधील रात्रपाळीचे इंचार्ज। कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक रात्री 1:30 वाजेपर्यंत लीलावती रुग्णालयामध्ये होतं। पोलिसांनी यावेळेला लीलावतीमधील डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवला। कोकाटेंवर होत असलेल्या उपचाराची माहिती पोलिसांनी घेतली। जवळपास 3 तास नाशिक पोलिसांचं पथक लीलावतीमध्ये होतं। या 3 तासात काय काय घडलं जाणून घेऊयात। कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत आलं। रात्री 10:35 नाशिक पोलीस लीलावतीमध्ये पोहोचले। पोलिसांच्या हातामध्ये कोकाटेंचं अटक वॉरंट होतं। पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळेला डॉक्टरांशी चर्चा केली। नाशिक पोलिसांनी डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवला। डॉक्टर कुलदीप देवरे हे लीलावतीमधील रात्रपाळीचे इंचार्ज। पोलिसांनी कोकाटेंवर आतापर्यंत केलेल्या उपचाराची माहिती घेतली। याबाबतचा अहवाल नाशिक पोलिसांनी रुग्णालयाकडून घेतला। पुढे काय उपचार करणं अपेक्षित याबाबतची लेखी माहितीही रुग्णालयाकडून मागितली। पोलीस रात्री 1:30 वाजता लीलावती रुग्णालयातून बाहेर पडले। नाशिकहून आलेल्या पोलिसांच्या पथकात महिला पोलीस नसल्यानं त्यांनी वांद्रे पोलिसांची मदत घेतली। लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटेंवर एंजिओग्राफी होणार आहे। एंजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात पोलीस निर्णय घेतील। दरम्यान माणिकराव कोकाटे प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी माणिकराव कोकाटेंनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावलाय। त्यामुळे आजच्या सुनावणीत कोर्ट काय आदेश देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला आणि पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे। माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि पक्षातील आमचे सहकारी श्री माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला। कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहे। या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा स्वीकारण्यात आला। संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक जी आहे ती जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच होणार अशी सूत्रांची माहिती आहे। निवडणुका संपेपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवारांकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्रिपद देताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होणार अशी देखील माहिती मिळतेय। मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडेंचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे। अजित पवार माजी मंत्र्यांना संधी देणार का याकडे आता लक्ष आहे।